चला तर मंडळी, पिठीचा वापर न करता उकडीचे मोदक बनवूया। अगदी सुगंधित मोदक बनवण्यासाठी 1 चमचाभर तूप, पाव चमचा खसखस, ड्रायफ्रुट्स घेऊन 2 मिनिटं भाजलेत। 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतले, ओलं खोबरे घेऊ शकतात। अर्धा कप गूळ टाकून 2 मिनिटं भाजून 2 चमचा दूध टाकायचे, छान भाजून घ्यायचे। 2-3 मिनिटं वेलची पूड टाकायची। सारण तयार आहे। इंद्रायणी, पाव कप आंबेमोहर तांदूळ, पाव कप पाण्यामध्ये भिजून ठेवले 3 ते 4 तास। एकत्र पिळून घ्यायचे, पाणी फेकायचं नाही, ते पाणी घेऊनच आपल्याला हे दळून घ्यायचं आहे। गाळून घ्यायचं गाळणीने आणि मिडियम गॅसवर 1 चमचाभर तूप, 2 चिमूट मीठ टाकून छान 3 ते 4 मिनिटं असं ढवळत राहायचं आहे। मस्त आपली इथं उकडी तयार आहे। हाताला तूप लावत मसळून घ्यायचं आहे। पाहिजे तेवढ्या आकाराचे तुम्ही मोदक बनवू शकतात। पारी तयार करून बोट असं पुढे घ्यायचं आहे, अंगठा आणि मधल्या बोटाने अशी चिमटी घ्यायची आहे आणि पाहिजे तेवढ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या। हलक्या हाताने, अंगठ्याने आणि मधल्या बोटाने असे जवळ वळवत असं शेंडावरती काढायचा। मोदक तयार आहेत। 10 मिनिटांसाठी वाफवून घेऊ। उकडीचे मोदक आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।